आलास आणि कधी ही संपूर्ण TET पास केली आणि आता सध्या उदरनिर्वाहासाठी काय करतो? मी 2014मध्ये DED केलं, 16मध्ये TET पास आणि आता 2026ची TIT दिली आहे, ते पण पास आहे. उदरनिर्वाहासाठी मी आता छोटंसं CSC केंद्र चालवतो, त्यातून कसा तरी उदरनिर्वाह करतो. एका इकडे आम्हाला रोजगार नाही आणि लग्न झालं का? हो, लग्न झालं, ते पण कसं तरी केलं, होत नव्हतं, जुळत नव्हतं, काहीतरी खोटं बोलून हे करून कसं तरी लग्न झालं. खरं तर आपण पाहिलं तर ही सगळी दुर्दशा आहे या सगळ्या तरुणांवरती. या सगळ्या बेरोजगार तरुणांचं खरं तर लग्न होत नाही आहे, त्यामुळे कुठेतरी दुसरीकडे रोजंदारीवरती काम करणं किंवा छोटा मोठा व्यवसाय करणं, याच पद्धतीचे हे सगळे तरुण जे आहेत ते सध्या काम करताना पाहायला मिळतात. तुषार देशमुखजी, नक्की ही अशी सगळी दयनीय अवस्था आहे, सरकार का म्हणजे धिम्म पडलं हे सगळे निर्णय घ्यायला? मी आपल्या माध्यमातून सर, आमचा आवाज आपणच झाला. खरं तर लोकप्रतिनिधी लोकशाहीचा मजबूत स्तंभ आहे आणि जनतेचा आवाज म्हणून जनतेचं पालकत्व त्यांच्याकडे असतं. परंतु तुमचं सर्वप्रथम आभार मानतो. जाता जाता शेवटी बोलताना एकच बोलेल की आज घडीला मराठीच्या अक्षरांना कुलूप लावलं जातं आहे आणि नफ्याच्या नावाखाली शिक्षण विकलं जाते. आज घडीला खरं तर शाळा बंद झाल्या तर मराठी भाषा कशी टिकणार आणि आईची बोलीच हरपली तर उभं कोण राहणार? खऱ्या अर्थानं हे म्हणावंसं वाटतंय. महाराष्ट्राला ज्या जनतेला सांगतोय की महाराष्ट्रातलं शिक्षण विकलं जातं आहे, आपण वेळीच नाही जागे झालो तर परिणामी या महाराष्ट्राची भविष्याची वाटचाल ही खूप विदारक असेल, आपण कल्पनेच्या पलीकडे. धन्यवाद, तुम्ही एवढी विदारक परिस्थिती तुमच्या या सगळ्या शब्दातून व्यक्त केली. खरं तर हे सगळे तरुण आहेत आणि या तरुणांचं वय आता सध्या वाढत चाललेलं आहे आणि त्यांच्या हातात काम नाही आहे. मुळात तर हीच ह्या सगळ्या तरुणांची खंत आहे. एकीकडे बेरोजगारीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि दुसरीकडे मात्र श्रीमंत अजून अधिक श्रीमंत होत चाललेला ही दरी जी आहे ती आपण सामाजिकदृष्ट्या सध्या तरी बघू शकतो. परंतु राज्याचं शिक्षण व्यवस्था जी आहे ती संपूर्ण कोलमडलेली आहे आणि हे सगळं राज्याचं शिक्षण व्यवस्था जी आहे ती कॉर्पोरेट लोकांच्या हाती जाते का अशी भीती जी आहे ती आता सर्वसामान्य नागरिकांना आणि या जबाबदार शिक्षकांना लागली आहे. त्यामुळे हे स्वतः शिक्षक आता आंदोलक बनलेले आहेत. जे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान अर्जनेचं काम करतात ते स्वतः आता आंदोलक म्हणून या सगळ्या भूमिकेकरता रस्त्यावरती उतरले आहेत आणि जोपर्यंत ही सगळी व्यवस्था सुधरत नाही तोपर्यंत आमचा लढा जो आहे तो कायम राहील असं जे मत आहे या सर्व शिक्षकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. पुढे योगेश सावंत, अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर.